नीट पेपर लीक प्रकरणाच्या व विद्यार्थ्यांच्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा, राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदार यांना निवेदन. आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. नीट पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच संशोधक व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन द्यावे. तसेच अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षा द्या. या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी व संविधानप्रेमी नागरिकांनी अंजणगाव सुरजी येथे शुक्रवारी भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. यानंतर तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा सकाळी चैतन्य संकुल, डीपी रोड, पानटाई, पाचपावली आणि लाला चौक परिसरातून मोर्चा विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. आंदोलनादरम्यान इस तानाशाही से चाहिए आज़ादी, इस जुलूम से चाहिए आज़ादी, इस हुकुमशाही से चाहिए आज़ादी तसेच धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की नीट परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संशोधक व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करावी आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली. मोर्चानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सुपूर्द केले. यावेळी विद्यार्थी, पालक, महिला, शिक्षणप्रेमी तसेच संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे. याबद्दल जर विद्यार्थ्यांना, परीक्षार्थ्यांना जर त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांना जर त्यांना हमी दिली तर नक्कीच सुटेल. परंतु जर हे पेपरफुटी एवढी होऊन राहिली तर त्याबद्दल विद्यार्थी वर्ग हा खचलेला आहे. तो एवढा मोठा परीक्षेचा अभ्यास करून सुद्धा जर तो परीक्षेला गेला त्याला असं समजते की पेपर फुटलेला आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण मनोबल खचलेला आहे. जो उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जो मोर्चा आणि आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी सगळे आमदार, सगळे आमचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत. आणि आमचा पाठिंबा पूर्वीपासूनच होता, पहिल्यापासूनच होता. परंतु आमचं म्हणणं असं होतं की धर्मेंद्र प्रधानजीचा जो राजीनामा सगळे लोक मागून राहिले, सगळे पक्ष मागून राहिले, सगळे मंत्री महोदय मागून राहिले, जे काही लोक आमदार लोक मागून राहिले, त्यांचा आमचं म्हणणं एकच होतं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आतापर्यंत त्यांनी राजीनामा दिला असता तर आपले जे विद्यार्थी हे शहीद झाले. एक मुलगी जिचं वय 19-20 वर्षाचं, 22 वर्षाचं वय होतं, ती शहीद झाली, तिचं ते शहीद झाली नसती असं माझं मत आहे. व्यक्तीचं जर काम आवडत नसेल तर त्याने स्वखुशीने आपला राजीनामा द्यावा. हेच लोकशाहीचं खरं तत्व आहे. आणि आता ही जी आहे ही दडपशाही चालू आहे. एवढं 25 दिवसापासून या देशाची राजधानी जंतर मंतर येथे आमचे विद्यार्थी उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर जो या मोदी सरकारने जो त्यांच्यावर हल्ला केला, आमच्या ज्या बहिणी आहेत, ज्या मुली आहेत त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आणि या देशाचं जे भविष्य आहे ते भविष्यावर हे सरकार यांनी त्यांच्यावर मारपीट केली. त्यांचा मागणी काय होती तर आम्ही जो वर्षभर अभ्यास करतो, तो पेपर देतो, तो पेपर फुटला नाही पाहिजे. आणि या देशाचा जो शिक्षण मंत्री आहे त्यांनी जी त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा, हीच मागणी त्यांनी केलेली होती. माझं म्हणणं आहे की हा लाठीचार्ज नाही तर अमानुष एक लोकशाहीची हत्या आहे. एक आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण एक इथं सांगण्यासाठी आमचं स्वातंत्र्य हडपण्याचा एक प्रयत्न सरकारनं केलेला आहे. सरकारनं तो आम्हाला लाठीमार्च केला, आमच्या आया बहिणीले बेशुद्ध मारलं, आईले महिलावर अत्याचार केला. हे एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि एका मुलाला त्यांनी डोक्यावर पूर्ण गोळ मारून त्यांना अक्षरशः तो बेशुद्ध पडला तिथे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि मी या सरकारला एक विनंती करतो आणि एक मोदी सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की सर, आम्ही काही दुसरे नाही आहोत, आम्ही आतंकवादी नाही आहोत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत. 21 दिवस राहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक एल्गार केला होता की 20 तारखेला आपल्याला
त्या संसदेवर जात असताना शांततामय मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्या विद्यार्थ्यांवर जो अमानुषपणे अत्याचार झाला, जो लाठीचार झाला, असूदुराचे गोळे फेकले गेले, त्या विद्यार्थ्यांचा जो हाल केले गेले विद्यार्थ्यांचे, ते खरोखर दयनीय आहे, हुकुमशाहीची चाल आहे. त्यामुळे आज भारतातल्या सर्व पक्षांनी एकजुटीने त्यांना त्याचा निषेध करण्याचं ठरवलं. जे विद्यार्थी देशाची जे प्रतिमा असते, देशाचा विद्यार्थी जो आहे हा देश विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. जे विद्यार्थी आहे तर हा देश आहे. पण ह्या विद्यार्थ्याला जर तुम्ही खच्चीकरण करत असाल, 300-400 लोक स्वतःहून आपले कलेक्टर बनवत असाल, किंवा ह्या पेपर हा फुटून खरोखर तुम्ही स्वतःचे लेकरं लावत असाल, तुम्ही तुमचे हे गरीब लोक आणि मध्यमवर्गीय लोक, तुमचे मंत्री संत्री लोकांचे लेकरं विदेशात पडतात आणि आमच्या गरीबाच्या लेकरं आपल्या लढत राहतात. आणि ह्या लढ्यामध्ये जर तुम्ही जर याचं नुकसान करत असाल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. इन्कलाब इन्कलाब, भारत माता की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की. जय भीम. संविधानावर चालणारा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाचा अपमान हे सरकार करत आहे. या देशात 4 घटना झाल्या. सगळ्यात पुलवामा घटना झाली, त्याच्यात शहीद मारले गेले. आपल्या ऑलिम्पिक चॅम्पियन जे कुस्तीपटू आहेत त्यांना पण मारलं. मणिपूरची घटना घडली. आणि या देशातले आता जे विद्यार्थी आहेत ते काही इंडियन आहेत, मुली आहेत, मुलं हे देशातले लोक आहेत, यांना सुद्धा आपण मारून राहिले. ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्यांना आपण मारत आहे. हे काय हुकुमशाही नाही, ते काय आहे, तानाशाही आहे पूर्ण. हे माझं म्हणणं आहे, हा एका मंत्र्याचा जर आपण राजीनामा घेतला असता तर पुऱ्या भारत देशात आंदोलन कुठंच झालं नसतं. दुसरा आपल्या जवळ खासदार भरपूर होते ना, आपण दुसरा खासदाराला मंत्री करायला पाहिजे होतं ना. आपण काय नाही केलं. तुमच्यामुळे या देशात आंदोलन पेटलेलं आहे आणि या देशातला युवा हा आता जागृत झाला आहे. तुमच्या कोणत्याही आश्वासनाला बळी पडणार नाही. मी असं म्हणतो, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा 100% झाला पाहिजे आणि झाला पाहिजे. दिल्ली पोलिसांना लाठीचार्ज करायला गृहमंत्र्यांनी आदेश दिला म्हणून त्यांनी लाठीचार्ज केला आणि गृहमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानातील तमाम विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झालाय, जो लाठीचार्ज झालाय, आम्ही त्याच्या निषेधार्थ इथं आलो आहे. आम्ही विद्यार्थी ज्यांच्या हातात पेन असायला पाहिजे होतात त्यांच्या हातात यांनी हतकड्या देऊन पहिलेच लोकशाहीचा घात केलेला आहे. आम्ही शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही लढणं पण जाणतो आणि युद्ध पण जाणतो. आम्ही आमचा हक्क लढून, युद्ध करून, रस्त्यावर उतरून आम्ही मिळू आणि आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र येऊन, सर्व धर्म समभाव या भावनेने आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू आणि आमचा हक्क मिळू. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. तर त्यानुसार दिल्लीची आणि महाराष्ट्राची झडप काही नवीन नाही आणि 400 वर्षाचा जुना इतिहास आहे. त्यामुळे नेहमीच्या इतिहासाप्रमाणे झुकावं शेवटी दिल्लीलाच लागेल आणि मागण्या पूर्ण होणार म्हणजे होणार. एवढं. जे विद्यार्थ्यांचं प्रोटेस्ट चालू आहे, प्रोटेस्टमध्ये जे सोनम वांगचूक सरांना जे तानाशी पद्धतीनं उचलून दिलं, ते त्याचं म्हणणं आहे की बा हा कोर्टाचा आदेश नसून हा बीजेपी सरकारचा आदेश आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि विद्यार्थ्या समर्थन आम्ही आता पण समोर राहू आणि पुढे पण समोर. सोनम वांगचूकनी आज आता मगाशी एका न्यूज मुळे समजलं की त्यांनी उपोषण सोडलं, त्यांचा प्राण वाचला, त्याच्याबद्दल आभार. पण जंतर मंतरवर जो लाठीचार्ज केला, शांततेने मार्ग काढणाऱ्या आणि लोकशाहीमध्ये संविधानाचा मध्ये आपण अधिकार आहे की मी माझा अधिकार मी म्हणजे मोर्चा काढून किंवा आंदोलन करून, भाषणाचं स्वातंत्र्य आहे आणि त्याचा ते वापर करत होते. अशा शांततामय आणि शिकलेल्या हुशार विद्यार्थ्यांवर त्यांची प्रचंड ताकद आहे, त्या मुलांच्या मानसिकतेची. आणि अशा शांततेने मार्गाने आपलं म्हणणं मांडणाऱ्या लोकांवर, विद्यार्थ्यांवर सरकारने जो लाठीचार्ज केला, खास करून मोदी सरकारच्या या पोलिसांनी, तर तो निषेधार्थ आहे. त्यांचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो. मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात जे आंदोलन उभं झालेले आहेत, ते आंदोलन सर्वात आधी जे अभिजित दिपके म्हणून जे युवक आहेत त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांनी जंतर मंतरवर सुरुवातीला छोट्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं. त्यानंतर जे वैज्ञानिक सोनमजी वांगचूक यांनी तिथे उपोषणाला बसून त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 20 तारखेला अमानुषपणे शांततेच्या मोर्चावर अमानुषपणे तेथील दिल्ली येथील पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला व कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्याबद्दल मी त्याचा निषेध करतो. दिल्ली येथे जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज याचा मी निषेध करतो.
आणि धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मी सरकारला मागणी करतो. जी या मोर्चाचं यशस्वी आयोजन केलेली ही जी मंडळी आहे, आमचे चेतन भाऊ गीते, आमच्या अभ्यंकर ताई आणि हा मुकेश, मयूर मुकेश आणि हे सर्व विद्यार्थी, की या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा आयोजन यशस्वी स्थायी केला. तो अंजन गावातील आम्ही जिवंत तरुण आहो, कारण की आपल्या देशातल्या अतिशय निर्दयी अशा म्हणजे हत्याकांडच म्हणा, कारण 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि या लाठी हल्ल्यात 2 इंज्युअर्ड झाल्या. आणि ज्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहोत आपण, त्या धर्मेंद्र प्रधानला मी सांगतो की त्यांनी 1500 पोरांना घेऊन 1997 मध्ये ओडिसामध्ये पेपर फुटीसाठी आंदोलन केलं आणि त्याच पेपर फुटीच्या भरोशावर तो आज केंद्रात मंत्री आहे आणि आज पेपर फुटल्यावर तो राजीनामा देत नाही. किती मोठी शर्मेची बाब आहे. परंतु मी या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो, ये आग तेरे सीने में नहीं, मेरे सीने में नहीं, ये आग जलनी चाहिए. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए. आणि निश्चितच ही जनजी हे क्रांती करून दाखवेल याची आम्हाला विश्वास आहे, हमी आहे. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय 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 भीम. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. इन्कलाब जिंदाबाद. देशातल्या युवकांचं, देशातल्या सातत्यानं चालत असलेल्या परीक्षांमधल्या भ्रष्टाचाराचा हा निषेध आहे. हे प्रतिक्रिया संपूर्ण देशवासियांची. नुसतं शिक्षण व्यवस्था नसून तर या देशामध्ये पिडल्या गेलेला, नागावलेला शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि या देशातील म्हणजे पालक या सर्वांचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून अंजनगाव नगरीत व्यक्त होत आहे. हा मोदी सरकारला इशारा आहे देश पातळीवर. जर भ्रष्ट व्यवस्थेला पाठीशी घालण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजी जर करत असतील तर त्यांच्या या मोदी सरकारला सुद्धा आव्हान देण्याचं काम या देशातला शेवटचा माणूस, गोरगरीब माणूस करू शकतो. त्यामुळे सत्तेने मगरुरीत राहून, मस्तीत राहून आपण काही केलं तर चालेल, आपल्या मंत्र्यांनी काही केलं तर चालेल, जनता चालून घेईल, हा जो गैरसमज मोदींचा आहे, हा गैरसमज जंतर मंतरच्या माध्यमातून तर दूर झाला, परंतु संपूर्ण देशामध्ये गावागावात जंतर मंतर तयार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तातडीनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन येथील सडलेली, विकलेली शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणावी ही मागणी जनतेची या ठिकाणी आहे.